अनेक महत्त्वाचे निर्णय जे आहेत आपल्या सरकारने घेतले। सोयाबीन खरेदीच्या बाबतीत सुद्धा 4892 ने परवापासून पेमेंट सुरू झाले। आपल्या खंडोबा पन्ननला खत कारखान्यावरती सोयाबीन खरेदी सुरू झाली आहे। योग्य निकषात बसणारं सोयाबीन तुम्ही तिथे न्या, खरेदी लगेच होईल। वेअरहाऊसला गेलं की 2 दिवसामध्ये पेमेंट होईल। कितीने? 4892 ने। आणि बाजारभाव 5000च्या वर न्यायचा आमचा प्रयत्न आहे। महायुतीने तर ठरवले पुढच्या काळात सोयाबीनचा दर जो आहे तो 6000च्या वर न्यायचा। आणि अजून एक ठरवले, आपलं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करायची। माहितीये का नाही? खुद्द देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर केले, आपलं सरकार आलं की शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करणार। लाडकी बहीण योजना त्याच्याकडे परत एकदा येतो। योजना चांगली आहे का वाईट आहे? चांगली असं तुम्ही म्हणता, मग आपल्या जळकोट मधले आपले जे विरोधक आहेत ते काय सांगतात? योजना छान आहे सांगतात, फसवी आहे म्हणतात। म्हणजे त्यांनी मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म नक्की भरला नसेल, चुकून फॉर्म भरला असेल, पण आलेले 7500 त्यांनी बँकेतनं नक्की काढले नसतील। आता मला हेही सांगायचंय की यांचेच एक नेते 3 दिवसापूर्वी बोलले, राहुलजी गांधी बोलले की आमचं सरकार आलं तर आम्ही माता भगिनींना दर महिन्याला 3000 रुपये देऊ, खटाखट। तुमच्यापैकी ज्यांचा या वाक्यावरती विश्वास आहे त्यांनी कृपया हात वर करा। मी तुम्हाला एक गोष्ट जाहीरपणे सांगतो, आपल्या शेजारी तेलंगणा राज्य आहे, हैदराबाद माहितीये ना? काय बिर्याणी खायला जातं का तिकडे? शाकाहारी बिर्याणी मिळते हैदराबाद मध्ये। तर मूळ मुद्दा काय? मूळ मुद्दा असा आहे की गेल्या वर्षी निवडणूक झाली, निवडणुकीदरम्यान काँग्रेसने आश्वासन दिलं, आम्हाला निवडून द्या, गृहलक्ष्मी योजना सुरू करू, माता भगिनींना 2500 रुपये दर महिन्याला देऊ। आलं ना सरकार त्यांचं, काँग्रेसचं? आता जवळजवळ 10 महिने झाले। 10 महिन्यामध्ये त्या तेलंगणातल्या काँग्रेस सरकारने माता भगिनींना 1 रुपया जरी दिला असेल या योजनेच्या माध्यमातून, तुम्ही खात्री करा आणि मला येऊन सांगा। तर मला हे सांगायचंय की हे खोटं बोलणारे लोक आहेत। जर आपल्या गावामध्ये प्रचाराला आले तर त्यांना विचारा, तेलंगणामध्ये गृहलक्ष्मी योजनेचे किती पैसे दिले, पुरावा दाखवा। वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।